हॅलो, वेलकम बॅक. खूप दिवसानंतर. तर चला झटपट पटापट मुद्द्यावर येऊया. शॉर्ट बट स्वीट लेक्चर स्टार्ट करूया. फिजिक्सचा पहिला टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स. विथ ऑप्शन्स 7 मार्क, विदाउट ऑप्शन्स 5 मार्क. टॉपिकचं नाव काय आहे? रोटेशनल डायनॅमिक्स. टॉपिकचं नाव कळलं तर अर्धा टॉपिक तिथंच कळतो. रोटेशनल म्हणजे ज्या बॉडीज रोटेट होतात आणि डायनॅमिक्स म्हणजे स्टडी ऑफ मोशन्स विथ फोर्स. जिथे तुम्ही लाईक डान्स वगैरे करताय, मुवमेंट करताय, ते सगळे एखादं सॉलिड ऑब्जेक्ट कसं रोटेट होईल, काय होईल, त्याचा सगळा अभ्यास आपण इथं करणार आहे. हा चॅप्टर 2 गोष्टींमध्ये डिवाइड केला आहे. एक आहे सर्क्युलर मोशन, एक आहे रोटेशनल मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे जो ऑब्जेक्ट सर्कल कंप्लीट करतो त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. जो ऑब्जेक्ट सर्कल कंप्लीट करेल त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. ऑब्जेक्ट जो सनभोवती फिरतोय, आता ह्याला अर्थ म्हणता तुम्ही. आपण अर्थ सूर्याभोवती फिरतोय, काय परफॉर्म करतोय? सर्कल कंप्लीट करतोय, त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. हाच अर्थ स्वतःभोवती सुद्धा फिरतो. इथे तुम्हाला दाखवले बघा, स्वतःभोवतीच फिरतो एक फिक्स ऍक्सिसच्या सोबत, त्याला म्हणायचं रोटेशनल मोशन. सिंपल एक्झाम्पल आहे. 365 दिवस आणि 1 दिवस मध्ये काय फरक आहे? एका दिवसामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला म्हणायचं रोटेशनल मोशन. 365 दिवसांमध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते, म्हणजे एक सर्कल कंप्लीट करते, मग त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. डेफिनेशन किती सोपे आहे. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. मोशन आहे ऑब्जेक्टचं अलॉंग कंप्लीट सर्कल. सर्कल कंप्लीट करतंय त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. आणि इकडे ऑब्जेक्ट स्वतःभोवती रोटेट होतोय एक फिक्स ऍक्सिस जी ऑब्जेक्टच्या आतमध्ये आहे, त्याला म्हणायचं रोटेशनल मोशन. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर भोवरा फिरवला, भोवरा जो असा असतो तो बघा ना, तो स्वतःभोवतीच फिरतो, त्याला म्हणायचं रोटेशनल मोशन. आणि सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही बघा, ग्रह फिरतात सूर्याच्या भोवती किंवा भरपूर एक्झाम्पल्स आहेत. स्वतः आपण पटकन पार्टला सुरू करायचा आहे, जो आहे की आपला सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्याची डेफिनेशन येणार, जी की खूप इझी आहे. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग सर्क्युलर पाथ किंवा कम्प्लीट सर्कल इज नोन एज सर्क्युलर मोशन. आता ह्याचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1-2 मार्कला पडणारा प्रश्न आहे, तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याची वैशिष्ट्य. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन काय आहेत? पहिला आहे ऍक्सेलरेटेड मोशन. ऍक्सेलरेटेड मोशन. आणि दुसरं आहे पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन. ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये काय होतं? ऍक्सेलरेशन म्हणजे काय? व्हेलॉसिटी जी आहे ती काय होते? चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण ऍक्सेलरेशन म्हणतो. जेव्हा एखादी बॉडी सर्क्युलर मोशन करते, फॉर एक्झाम्पल तुम्ही गोंफण घेतली, म्हणजे एक दगड घेतलाय, त्याला रशी ठेवल्या आणि गोल 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 फिरवताय. सपोज अशी गोल गोल फिरत्या. आता ही तुमचा हात आहे, इथून ही रशी अशी गोल गोल फिरत्या. सपोज करा हा दगड तुमचा इथून सटकला तर तो सरळ जाईल. इथून जर सटकला तर तो असा सरळ जाईल. इथून जर सटकला तर तो असा सरळ जाईल. याचा अर्थ काय आहे की हा ऑब्जेक्ट जो व्हेलॉसिटी फॉलो करतोय तो त्याची डिरेक्शन जी आहे ती प्रत्येक इन्स्टंटला बदलतोय. आणि व्हेलॉसिटी ही कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. म्हणजे ही 2 गोष्टीवरती डिपेंड आहे, एक डिरेक्शन आणि एक मॅग्निट्यूड. जर याची डिरेक्शन चेंज होत्या तर व्हेलॉसिटी सुद्धा चेंज होत्या. आणि चेंज इन व्हेलॉसिटी काय असते? ऍक्सेलरेटेड मोशन. ॲज एव्हरी इन्स्टंटला याची व्हेलॉसिटी चेंज होत्या, डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंज होत्या, म्हणून हे कसलं आहे? ऍक्सेलरेटेड मोशन आहे. पिरियडिक मोशन म्हणजे काय? तर तुम्ही बघा, सेम आता इथून फिरला, नंतर इथून फिरणार 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 फिरणार. हा जो पार्टिकल आहे तो काय करतोय? त्याचा पाथ रिपीट करतोय. काय करतोय? रिपीट करतोय, त्याला म्हणायचं पिरियॉडिक मोशन. ॲट एव्हरी इन्स्टंट डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस इज नोन ॲज ॲक्सेलरेटेड मोशन. आणि पार्टिकल रिपीट इट्स पाथ अलॉंग सेम ट्रॅजेक्टरी इज नोन ॲज पिरियॉडिक मोशन. सेम ट्रॅजेक्टरी म्हणजे काय? हा पेन आहे मी फेकून दिला, आता रस्ता नाहीये पण तो पेन गेलाय, एका रस्त्याने गेलाय, त्याला म्हणायचं ट्रॅजेक्टरी. सो दोन्ही पॉईंट क्लिअर झालेत. नोट्स तुम्हाला एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक सोडेन, त्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. आता नेक्स्ट पॉईंट, इट्स लाईक कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता म्हणणार कायनेमॅटिक्स म्हणजे काय? कायनेमॅटिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ मोशन. तुम्हाला फक्त गती स्टडी करायची आहे. एकतर ऑब्जेक्ट रेस्टला असतो किंवा मोशनमध्ये असतो. जेव्हा मोशनमध्ये असतो तेव्हा तो काय काय करतो बघा. आजपर्यंत आपण लिनियर मोशन शिकलोय. लिनियर मोशन. लिनियर मोशनमध्ये पहिल्यांदा क्वांटिटी कोणती होती? डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय? एक ऑब्जेक्ट इथं आहे, तो इथून इथं गेला तर त्यानं काहीतरी अंतर कापलं, इनिशियल पॉईंट फायनल पॉईंट. आणि हे तुम्ही कशामध्ये मोजता?
डिस्प्लेसमेंटमध्ये मोजता त्याचं युनिट असतं मीटर. पण जर सर्कल आहे आणि सेंटर आहे, सर्कलला सेंटर असतो, इच ऑब्जेक्ट इथं आहे आणि तो इथून इथं गेला, तर हे तुम्ही कसं मोजणार आहे? तर इथं टाकायची एक रेष ज्याला आपण म्हणतो रेडियस. जी रेडियस कुठे गेली? इथं गेली, बरोबर. ह्या रेडियसनं काय कापला? काहीतरी अँगल थिटा कापला. आणि ही जो अँगल थिटा कापलाय त्याच्यासमोर जी आहे ही जी लेंथ त्याला म्हणायचं यस. यस म्हणजे काय? आपली आर्क लेंथ. आर्क लेंथ. मग आपण इकडे जर डिस्प्लेसमेंट मोजतोय तर तिकडं आपण थिटामध्ये मोजतो आणि फक्त डिस्प्लेसमेंटचा शब्द आधी काय लावायचा? एंग्युलर. काय लावायचा? एंग्युलर. एंग्युलर डिस्प्लेसमेंट. जर इकडे तुमच्याकडं यस असेल तर तिकडे काय असणार आहे? थिटा असणार आहे. ह्याचं युनिट जर मीटर असेल तर ह्याचं अँगलचं युनिट काय असतं? रॅडियन किंवा डिग्री. पण रॅडियन घ्यायचं, रॅडियन असतं. आणि तर फॉर्म्युला एक लक्षात ठेवा, यस इज इक्वल टू आर थिटा. मॅथ्समध्ये आहे आणि इथे पुढे 2 मार्काला एक क्वेश्चन पाहणार आहे, लगेचच घ्यायचं थोड्या वेळात. दुसरं पॉईंट, दुसरा काय आहे आपल्या याच्यामध्ये? आपण इथं बघतो की जर ही डिस्प्लेसमेंट झाल्या, ही डिस्प्लेसमेंट ह्याला जर तुम्ही डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम तर तुम्हाला काय मिळते? व्हेलॉसिटी मिळते. सेम जर इकडं असं हे होत असेल आणि काहीतरी थिटा होत असेल, तो जर थिटा तुम्ही डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू टाइम, जशी इकडे व्हेलॉसिटी आहे तशी तिकडे काय मिळणार आपल्याला? अँग्युलर व्हेलॉसिटी. काय मिळणार आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. पण त्या अँग्युलर व्हेलॉसिटीला आता आपण व्ही म्हणू शकत नाही, मग काय म्हणायचं? ओमेगा. काय म्हणायचं? ओमेगा. ओके. इकडं व्हेलॉसिटी आहे, तिकडं ओमेगा आहे. इकडे डिस्प्लेसमेंट आहे, तिकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं? मीटर. डिस्टन्स मोजतो आपण, डिस्प्लेसमेंट मोजतो मीटरमध्ये. टाइम कशामध्ये मोजतो? सेकंडमध्ये. म्हणजे काय झालं हे? मीटर पर सेकंड. सेम अँगल कशामध्ये मोजतो? रॅडियनमध्ये. टाइम कशामध्ये मोजतो? सेकंडमध्ये. मग रॅडियन पर सेकंड काय झालं? ओमेगा झाला. आता हा जो ओमेगा आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, त्याला अँग्युलर स्पीड सुद्धा म्हणतात. आणि ही अँग्युलर स्पीड फ्रिक्वेन्सी सुद्धा असते. म्हणणार फरक काय आहे? सिंपल आहे. ह्याला डिरेक्शन नाही, नो डिरेक्शन, आणि ह्याला डिरेक्शन आहे. ॲरोचा अर्थ आहे की ह्याला डिरेक्शन आहे, ॲरोचा अर्थ आहे ह्याला डिरेक्शन आहे. तिसरी क्वांटिटी जस्टच बघितलं, व्हेलॉसिटीला जर तुम्ही डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम तर तुम्हाला काय मिळतं? एक्सेलरेशन. सेम इकडं जर अल्फा एक्सेलरेशन असेल कुठला? तुमचा अँग्युलर एक्सेलरेशन. अँग्युलर एक्सेलरेशन तर तुम्हाला इथं काय मिळणार सांगा? इथं व्ही आहे, इकडं ओमेगा आहे आणि खाली काय येणार आहे आपला? डी टी. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? व्हेलॉसिटीचं असतं मीटर पर सेकंड आणि टाइमचं सेकंड, म्हणजे काय झालं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. सेम ओमेगाचं काय आहे? रॅडियन अपॉन टाइमचं काय आहे? सेकंड, आणि इकडं पण काय आहे? सेकंड, म्हणजे काय झालं? रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. हे झालं यांचं युनिट.